पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडलं का धारण केली याचा मत्स्य अवताराशी काही संबंध आहे का, आणि ही मकर कुंडले पांडुरंगानं का धारण केली याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित. सुंदर ते ध्यान या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबा विठोमाऊलीच्या मकर कुंडलाचा उल्लेख करतात. मग ती नक्की आली कुठून याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी विठुरायांचं शांतपणे दर्शन कितपत मिळेल याविषयीची शंका आहे. पांडुरंगाचे सुंदर ध्यान कायमस्वरूपी मनामध्ये ठसले आहे. ते आठवून पाहिले तर त्यांच्या कानातील मकर कुंडलाची अर्थात माशाच्या आकाराच्या कुंडलाची प्रतिमा लगेच डोळ्यासमोर येईल. तर आषाढी एकादशी निमित्त जवळपास 300 दिंड्या आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला येत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोचतील, विठुरायांच्या दर्शनासाठी आतुर होतील. पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवरच डोके ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन परत येतील. एवढ्या लांबून लोक चालत येत असतात, त्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल का नाही याचीसुद्धा गॅरंटी नसते. परंतु तरी ते पांडुरंगाच्या या दर्शनासाठी अगदी शिखराच्या दर्शनाचं, त्यांच्या पायरीच्या दर्शनाचं, पुंडलिकाची पायरी आहे त्या पायरीच्या दर्शनाचं किंवा नुसतंच मनात दर्शन घ्यायचं ही सुद्धा ओढ त्यांची असते. पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही, मात्र संतांनी केलेल्या पांडुरंगाचे वर्णन मनावर ठेवले आहे. तुकोबा तर सुंदर ते ध्यान या अभंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचे शब्द चित्र रेखाटताना लिहितात. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित. म्हणजे कानामध्ये जी कुंडले आहेत ती अशी तळपत आहेत, म्हणजे चमकत आहेत. तर ह्या कानामध्ये ज्या मासोळ्या आवर्जून उल्लेख करण्यामागे आलेला आहे. तर हे मासोळ्या कुणी, कशा आणि पांडुरंगाने का धारण केल्या, तर मकर अर्थात मासे. पांडुरंगाच्या भेटीसाठी एक भक्त जो व्यवसायाने कोळी होता तो देवाच्या भेटीला येताना 2 मासे भेट म्हणून घेऊन गेला. देवाच्या ठिकाणी पवित्र जपण्यासाठी मांसाहार निषिद्ध असल्याने तिथल्या व्यवस्थापकांनी ते मासे देवाला अर्पण करण्यापासून कोळ्याला रोखले. ते कोळे असल्यामुळे ते 2 मासे घेऊन आलेले असतात आणि पांडुरंगाला ते 2 मासे त्यांना उपहार म्हणून द्यायचे असतात. पण बाकीचे म्हणतात की पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोयस, तुला पाप लागेल, तुला आणि आम्हालासुद्धा. कोळी हातात झाला. त्याने देवाला मनोमन हाक मारली आणि आपल्याकडे याशिवाय द्यायला काहीच नाही असे सांगून माशाचा स्वीकार करावा अशी प्रार्थना त्याने देवाला केली. त्याची ही अर्थ हाक देवाजवळ पोचली. पांडुरंग प्रकट झाले. तेव्हा पांडुरंग स्वतः तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय, त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय, त्याच्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेन. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवितो आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठा भेदभाव करत नाही असे सांगून ती त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानामध्ये मकर कुंडलं ही म्हणून ते आपल्या धारण करतात. अशा प्रकारे
हे पांडुरंगाला मकर कुंडलं घातली जातात. पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना, मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढरा आहे. त्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असून किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतात. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्यकुंडलं, कमळ, वीट याचा काही संबंध असावा. शिवाय ही मकर कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यान साधनेद्वारे आपण 9 द्वारापैकी कान सोडून सर्व द्वारे बंद करू शकतो. कारण बंद करणे हे केवळ निर्विकल्प समाधीमध्ये शक्य असते. मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोचू शकत नाही. वायुतत्वापर्यंत पोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजे कान बंद करणे सुलभ होते. हेच या मकर कुंडले आपल्याला सांगतात. तर अशा प्रकारे ह्या मकर कुंडलाचा उपयोग होतो. म्हणून पांडुरंगाने या ज्या भक्त होता, कोळी होता, त्या कोळ्याचे जे मकर आहेत, मासे आहेत, ते त्यांनी कानामध्ये आपल्या घातलेले आहेत. आणि ही मकर कुंडले म्हणून ती श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की ही मकर कुंडले आहेत ती अशी तळपत आहेत, म्हणजे चमकत आहेत. म्हणून त्याला म्हटलं आहे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित. अशा प्रकारे हे पांडुरंगाला आपण ह्या मकर कुंडलांचं सहित आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपलं लक्ष बरोबर त्या 2 माशांच्याकडे जातं. म्हणून त्याला हे अभंग संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन पांडुरंगाला प्रसन्न करायचं आहे. आपल्या विष्णूंच्या दशावतारामध्ये मत्स्य हा पहिला अवतार असल्याने, पांडुरंग हे विष्णुरूप असल्याने ती खून म्हणूनही भगवंताने मकर कुंडले धारण केली असंही सांगितलं जातं. काही का असेना, तुकोबा म्हणतात तसे की मकर कुंडले देवाला शोभून तर दिसत आहेतच, शिवाय ती तळपत आहेत, चकाकत आहेत. तसे पाणी चकाकते अशा मासोळ्या पांडुरंगाच्या कानामध्ये चमकत आहेत. आणि पांडुरंगाचं जे रूप आहे ते रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतं. आणि त्या रूपाला आपण नतमस्तक व्हायचं आहे आणि पांडुरंगाचं दर्शन करून घ्यायचं आहे, पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. विठ्ठल रखुमाई या दोघांचंही आपण दर्शन घेऊन ह्या पांडुरंगाचं आपण जे स्वरूप आहे त्यांचं वर्णन आहे. हे पांडुरंगाच्या ज्या मूर्तीवर ज्या काही खुणा आहेत त्या खुणाचंसुद्धा वर्णन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर अशा प्रकारे ह्या पांडुरंगाचं दर्शन आपण आषाढ एकादशीच्या निमित्तानं घेतलं तर उत्तमच. पण मध्ये आधी जरी गेलं तरी आपण पांडुरंगाचं दर्शन घ्या. दर्शन तुम्ही पूर्ण घेतलं नाही तरी चालेल. तुम्ही पायरीवरचं दर्शन घ्या किंवा नुसतं शिखराचं दर्शन घ्या. पांडुरंगाच्या त्या मंदिराला नुसती प्रदक्षिणा घाला तरीसुद्धा पांडुरंग हा पावलेला असतो. एकमेव देव आहे असा एकमेव देव आहे असा की आपण त्याच्या पायाला डायरेक्ट डोकं टेकू शकतो. असं कुठल्याही मूर्तीला म्हणजे आपण दर्शन डायरेक्ट घेऊ शकत नाही. एक पंढरपूरचं आहे, दुसरं तुळजापूरचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे पांडुरंगाच्या पायाचं दर्शन घेऊन पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.